आजच्या व्हिडिओत तुमचं खूप मनापासून स्वागत। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असणारे तीळ नक्की आपल्या भविष्याबद्दल काय सांगतात याची माहिती देणार आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघत असताना सगळ्यांनी कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। अंगावर तीळ नाही किंवा जन्मखून नाही असा व्यक्ती या जगामध्ये क्वचितच सापडेल। म्हणजे प्रत्येकाच्या शरीरावर एक का होईना तीळ असतोच किंवा काही ना काही जन्मखून तरी असतेच। सगळ्यात अगोदर तीळ म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ। नावाप्रमाणेच तिळाच्या आकाराचा काळपट तपकिरी रंगाचा एक छोटा टिपका आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर दिसून येतो। आता आपण वैज्ञानिक कारण जाणून घेऊ की आपल्या शरीरावर तीळ का येतात किंवा मोस का येतात। आपलं पूर्ण जे शरीर आहे ते पेशींचं बनलेलं आहे आणि या पेशी जर पसरून नाही वाढल्या म्हणजे एकाच ठिकाणी जर जास्त वाढल्या तर आपल्या शरीरावर तीळ किंवा मोस तयार होतात। वैज्ञानिक कारण आता आपण जाणून घेतलं। सामान्यतः तीळ आढळण्याची सगळ्यात जास्त जागा आपल्या चेहऱ्यावर असते। चेहऱ्यावरचा टपोरा तीळ एखाद्याचं सौंदर्य खुलवतो। काही जण तर मुद्दाम या कारणासाठी तीळसुद्धा गोंदवून घेतात। जन्मखून आणि सौंदर्यात भर घालणारी एक गोष्ट या व्यतिरिक्त अंगावरील तीळ बरंच काही सांगून जातो। शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर असणारे तीळ आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल भाष्य करतात असं मानलं जातं। याबरोबरच माणसाच्या नशिबाबद्दलचे भाकीतसुद्धा हे तीळ करतात असं सुद्धा सांगितलेलं आहे। आता आपण बघूया ज्योतिषशास्त्रानुसार शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असणारे तीळ नक्की काय सांगतात। मी तुम्हाला शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असणारे तीळ आणि त्याचं महत्त्वसुद्धा सांगणार आहे। तेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला समजेल तुमच्या शरीरावर असणाऱ्या वेगवेगळ्या भागांवरचे तीळ काय महत्त्व सांगतात। सगळ्यात पहिला आहे डोक्यावरचा तीळ। मस्तकावरचा तीळ हा केस संपूर्णपणे कापल्यावरच आपल्याला दिसू शकतो किंवा आपले केस आपण बाजूला केले तरच आपल्याला तो दिसू शकतो। जर मस्तकाच्या मध्यभागी टाळूवर तीळ असेल तर असा माणूस राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी ठरू शकतो। अशा व्यक्तींच्या नशिबी राजयोग असतो। त्यांना लोकमान्यता मिळते आणि ते कमी वयात यशस्वी होतात। जर तीळ डोक्याच्या डाव्या बाजूस असेल तर अशा माणसासाठी आयुष्य थोडे कष्टदायक असू शकते। पैसा मिळवताना अडचणी येऊ शकतात। या प्रकारातल्या व्यक्ती अविवाहित राहतात। तसेच काही जण वैराग्याकडे वळतात। डोक्याच्या मागील बाजूत जर तीळ असेल तर व्यक्ती पैसे कमवतात पण त्यांना समाजामध्ये तितकीशी प्रतिष्ठा मिळत नाही। यानंतर आहे कपाळावर तीळ। माणसाच्या कपाळावरचा तीळ त्याच्या संपत्तीविषयी भाष्य करतो असं मानलं जातं। जर तिळाचं स्थान कपाळाच्या उजव्या बाजूला असेल आणि कपाळ जर रुंद असेल तर ते धनसमृद्धी आणि कीर्तीचे प्रतीक असते। अशा माणसाच्या नशिबी उत्तम धनलाभ, त्याचबरोबर त्याला समाजामध्ये चांगली प्रतिष्ठासुद्धा मिळते। असा तीळ असणारी माणसे दानशूरसुद्धा असतात। संपत्ती कमवण्याबरोबर ते तिचा चांगला वापरसुद्धा करतात। या उलट तीळ जर कपाळाच्या डाव्या बाजूला असेल आणि कपाळ जर रुंद नसेल तर मात्र गोष्टी बदलतात। अशा माणसांकडे संपत्ती आली तरी ती साठवून ठेवण्याकडे त्यांचा जास्त कल असतो। त्यामुळे इतर लोक त्यांना मान देत नाही। कपाळाच्या मध्यभागी जर तीळ असेल तर तो भाग्यसूचक असतो आणि अशी माणसे कामसू, जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी असतात। तुमच्यापैकी कुणाकुणाच्या कपाळावर तीळ आहे आणि तो कोणत्या बाजूला आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। यानंतर तिळाचा तिसरा प्रकार म्हणजे भुवयांवरील तीळ। कुणाकुणाच्या भुवईच्या वरती तीळ असतो, कुणाच्या भुवईवर तीळ असतो, कुणाच्या भुवयांच्या मधोमध तीळ असतो किंवा कुणाकुणाच्या भुवयांच्या खाली तीळ असतो। एक एक करून आपण सगळी माहिती घेऊया। जर तीळ भुवयांच्या मधोमध असेल तर ते उत्तम नेतृत्व गुणाचे प्रतीक असते। म्हणजे अशा लोकांमध्ये लीडरशिप चांगली असते। त्याचबरोबर अशी माणसं जिज्ञासू वृत्तीची असतात। त्यांना सगळ्या प्रकारच्या ऐश्वर्याचा लाभ होऊ शकतो। म्हणजे त्यांच्याकडे धनसंपत्ती चांगल्या प्रकारे येऊ शकते। जर तीळ भुवयांच्या मधोमध असेल तर जर उजव्या भुवईवर तीळ असेल तर अशा व्यक्तीचं लग्न लवकर होऊ शकतं पण त्यांचं वैवाहिक जीवनसुद्धा सुखाचं होतं। अशा माणसाने जर आपल्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केली तर त्यांना अपेक्षित लाभ मिळू शकतात। जर तुमच्या डाव्या भुवईवर तीळ असेल तर असा माणूस मात्र काहीसा कम नशिबी असू शकतो। त्याला आपल्या पैशांचा विनियोग म्हणजे आपल्या पैशांचा वापर चांगल्या प्रकारे करता येत नाही।
त्याला नोकरीधंद्यात काही प्रमाणात अपयशाला सुद्धा सामोरं जाऊ लागू. यानंतरचा चौथा प्रकार म्हणजे पापणीजवळचा तीळ. काही जणांच्या डोळ्यांच्या पापणीजवळ तीळ असतो. उजव्या पापणीवरील तीळ हे समृद्धीचं लक्षण मानलं जातं. असा माणूस संपन्न तर असतोच, त्याचबरोबर त्याला दानधर्म करायला सुद्धा आवडतं. खास करून धार्मिक कार्यात त्याचा सहभाग जास्त आढळून येतो. डाव्या पापणीवरील तीळ हे सामान्य आयुष्याचं निर्देशक असतं. असा माणूस फार संपन्न नसू शकतो. तसेच जर वरच्या पापणीच्या आतल्या बाजूला तीळ असेल तर ते मात्र भाग्याचं आणि संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं. यानंतर तिळाचा पाचवा प्रकार म्हणजे डोळ्यातील तीळ. बऱ्याच जणांच्या डोळ्यामध्ये सुद्धा तीळ असतो. उजव्या डोळ्यात तीळ असलेल्या माणसाला कमी श्रमांमध्ये जास्त संपन्नता मिळण्याची शक्यता असते. अशा माणसाला नशिबाची मोठी साथ मिळालेली दिसून येते. डाव्या डोळ्यात तीळ असणारा माणूस काहीसा उद्धट स्वभावाचा सुद्धा असू शकतो. असा माणूस काही वेळेस श्रीलंपट असण्याची शक्यता सुद्धा असते. डोळ्याच्या कोपऱ्यामध्ये तीळ असणं हे शांत स्वभावाच्या माणसाचं लक्षण आहे, पण त्याचबरोबर अशा माणसाला अकाली मृत्यूचा धोकासुद्धा संभवू शकतो. यानंतर तिळाचा सहावा प्रकार म्हणजे डोळ्याखालचा तीळ. डोळ्याखाली जर तीळ असेल तर अशा व्यक्तीला कमनशिबी म्हटलं जातं. कमनशिबीपणाचं लक्षण या व्यक्तींमध्ये असू शकतं. असा तीळ असणाऱ्या लोकांना अपघात, वाईट बातम्या यांना सामोरं जाऊ लागू शकतं. पण तीळ जर नाकापासून दूर डोळ्याच्या टोकाशी असेल तर मात्र ते भाग्याचं लक्षण असू शकतं. यानंतर तिळाचा सातवा प्रकार म्हणजे चेहऱ्यावरचा तीळ. मुखांच्या दोन्ही बाजूस तीळ असलेल्या व्यक्तींचं आयुष्य संतुलित मानलं जातं. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर मध्यभागी किंवा साईडला कुठेही जर तीळ असेल तर अशा तीळ असणाऱ्या स्त्रिया उपजतच सुंदर आणि बुद्धिमान असतात. याशिवाय ओठ आणि नाकाच्या मधोमध असणारा तीळ, गालावरचा तीळ ही सुद्धा सौंदर्याची लक्षणं आहेत. गालावर असणारा तीळ माणसाची संवेदनशीलता दाखवतो. अशा व्यक्ती आपल्या आईवडिलांचा कायम मान राखतात. तुमच्यापैकी कुणाकुणाच्या चेहऱ्यावर, गालावर किंवा ओठावर तीळ आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण जी माहिती घेत आहोत ती ज्योतिषशास्त्रानुसार घेत आहोत. त्यामुळे ज्यांना अशा भागावर तीळ नसेल तर त्यांनी नाराज व्हायचं किंवा गैरसमज करून घेण्याचं काहीच काम नाही. यानंतर तिळाचा आठवा प्रकार म्हणजे नाकावरचा तीळ. नाकावरचा तीळ माणसाच्या चपळतेची खूण आहे. ज्यांच्या नाकावर तीळ असतो अशी माणसं फार वेगाने विचार करतात आणि ती फार चंचल स्वभावाची असतात. त्याचबरोबर ज्यांच्या नाकावर तीळ असतो या व्यक्तींना रागसुद्धा लवकर येतो. नाकाच्या उजव्या बाजूला जर तीळ असेल तर अशा व्यक्ती कमी कष्टामध्ये जास्त यश मिळवतात. त्याचबरोबर डाव्या बाजूला जर तीळ असेल तर तो मात्र काहीसा अशुभ मानला जातो. यानंतर तिळाचा आठवा प्रकार म्हणजे कानावरचा तीळ. ज्या व्यक्तींच्या कानावर तीळ असतो अशा व्यक्ती ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगतात आणि या व्यक्ती पैसे खर्च करण्यात अजिबात मागे पुढे बघत नाही. कानाच्या मागे जर तीळ असेल तर अशा व्यक्ती परंपरावादी आयुष्य जगतात. त्याचबरोबर कानाच्या वरच्या बाजूला म्हणजे कानाच्या एकदम अग्रभागावर तीळ असेल तर अशा व्यक्तींची बुद्धी एकदम कुशाग्र असते. यानंतर तिळाचा नववा प्रकार म्हणजे हनुवटीवरचा तीळ. हनुवटीवर असणारा तीळ असं दर्शवतो की त्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामामध्ये नशिबाची चांगली साथ लाभलेली आहे. अशा व्यक्तीला कमी कष्टांमध्ये चांगलं ऐश्वर्य प्राप्त होतं. अशी व्यक्ती धनवान असते. त्याचबरोबर अशा व्यक्तीला कुटुंबाची आणि समाजाची सुद्धा चांगली साथ लाभते. कुणाकुणाच्या हनुवटीवर तीळ आहे मला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर तिळाचा 10वा प्रकार म्हणजे जिभेवरचा तीळ. जिभेच्या मध्यभागी जर तीळ असेल तर अशा माणसाला बोलण्यामध्ये अडचण जाणवू शकते. पण जिभेच्या अग्रभागावर म्हणजे जिभेच्या टोकावर जर तीळ असेल तर अशा व्यक्ती खूप गोडबोल्या असतात. असा माणूस आपल्या बोलण्याने कुणालाही वश करून घेऊ शकतो. जणू काही त्याला वाचासिद्धी प्राप्त झालेली असते. अशी माणसं खूप बुद्धिवान असतात. यानंतर तिळाचा 11वा प्रकार म्हणजे मानेवरचा किंवा गळ्यावरचा तीळ. गळ्याच्या मध्यभागी जर तीळ असेल तर अशा व्यक्तींचं नशीब फार जोरावर असतं. बऱ्याचदा त्यांना अचानक नशिबाची साथ मिळते. मानेच्या जर मागच्या बाजूला तीळ असेल तर अशा व्यक्ती सर्वसाधारण आयुष्य जगणाऱ्या असतात. तुमच्यापैकी कुणाकुणाच्या मानेवर तीळ आहे, गळ्यावर तीळ आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आत्तापर्यंत आपण आपल्या चेहऱ्यावर जर वेगवेगळ्या ठिकाणी तीळ असेल तर त्याचं काय महत्त्व असतं हे जाणून घेतलं. आता आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असणारे तीळ नक्की काय महत्त्व सांगतात हे जाणून घेऊया.
जर एखाद्याच्या खांद्यावर तीळ असेल तर असा व्यक्ती व्यवहारी असण्याचं लक्षण आहे. असा माणूस इतर व्यक्तींशी मिळून मिसळून वागतो आणि लवकर मित्र जोडणारा असतो. ज्यांच्या दंडावर तीळ असतो असा माणूस नम्र आणि शांत स्वभावाचा असतो. ज्यांच्या कोपरावर तीळ असतो अशा व्यक्तींना फिरायला आवडतं. ज्यांच्या मनगटावर तीळ असतो अशा व्यक्ती काटकसरी असतात आणि ज्यांच्या बोटांवर तीळ असतो अशा व्यक्ती अजिबात प्रामाणिक नसतात. छातीवर तीळ असणारा माणूस काहीसा निवांत पण आयुष्य मजेत घालवणारा असू शकतो. पाठीवर तीळ असणारी माणसं निर्णय चांगल्या प्रकारे घेऊ शकतात, म्हणजे त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता चांगली असते. त्याचबरोबर अशा व्यक्ती बुद्धिमान आणि कल्पकसुद्धा असतात. उजव्या पायावर ज्यांच्या तीळ असतो त्यांना सर्व क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळतं. त्याचबरोबर ज्या व्यक्तींच्या डाव्या पायावर तीळ असतो अशा व्यक्तींना नोकरीधंद्याच्या निमित्तानं खूप प्रवास होऊ शकतो. नोकरीधंद्याच्या निमित्ताने त्यांना जास्त भ्रमंती होऊ शकते. आपल्या शरीरावर 12पेक्षा जर जास्त तीळ असेल तर ते अशुभ असल्याचं लक्षण असतं. शरीरावर 12पेक्षा जास्त तीळ असणं अशुभ मानलं जातं. आज मी तुम्हाला आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असणारे तीळ आणि त्यांचं महत्त्व सांगितलं. यापैकी तुमच्या शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटद्वारे कळवा. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.